त्रिभुवनामध्ये अनेक बळ आहे, पण ज्याला भक्तानं बळ दिलं महाराज, ज्या भक्ताला परमात्म्यानं बळ दिलं, ज्याचं वर्म आईबाप म्हणून परमात्म्याला स्वीकारलं ज्यानं, त्याच्या बाबतीत पहा ना. म्हणजे सुदामाची बायको सुदामाला सांगते, जा ना, तुमचा मित्र राजा झालाय, काहीतरी घेऊन या. त्यानं सांगितलं त्याचा स्वभाव तुला माहिती नाही, तो फार खतरनाक आहे, नाही तो काही एवढा सोपा नाही. त्यानं जन्माला येण्याच्या अगोदर आई बापाचं लग्न लावून दिलं, एवढा बेकार आहे. किती आहे? राम सरळ आहे, उभा राहिला तरी सरळ, त्याचं काम सरळ, त्याचं सगळं सरळ आहे. बरं, त्याचं कर्तृत्व उजळ आहे महाराज. त्याचा जन्म दुपारी 12 वाजता आहे, याचा रात्री 12 वाजता आहे. त्याचा राजवाड्यात आहे, याचा बंदी खाण्यात आहे, तुमचा आमचा दवाखान्यात आहे. कुठे फरक आहे? ज्याचा त्याचा त्यांचं चरित्र आहे, आमचं चारित्र्य आहे, हा फरक आहे, डिफरन्स आहे. मग तुम्ही आम्ही विचार करायचा. मला सांगा, कृष्णाकडं जायचं म्हणजे एवढं सोपं नाही म्हणला, एवढं सोपं नाही. तो आधी घेतो आणि मग देतो. आधी घेशी, तो असा आहे महाराज, एवढा सोपा नाही. म्हणून बायकोनं कुचके पोहे दिले, ते घेऊन निघालं सुदामा ब्राह्मण. महाराज सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पीड, मुठभर पोहे घेऊन निघाला महाराज. पायात चपला नाही, अंगावरची कपडे फाटलेली, प्रसंग डोळ्यापुढे आणा, घामाच्या धारा वाहत आहेत. मजल दरमजल करत जिथं तुकडा मिळेल तिथं पोटामध्ये ढकलायचा, पाणी पिऊन दिवस दिवस काढायचा आणि प्रवास करत द्वारकेकडे निघालेले आहे. आणि मग मात्र आला, पायामध्ये रक्तबंबाळ पाय झालेत, माशा घुंगावतायत, खालून काटे घुसलेले आहे, वेदना असहाय्य चेहऱ्यावर दिसतात, म्लान चेहरा झालाय. आणि त्या द्वारपाळांपाशी आल्यावर त्यानं विचारलं, मला कृष्णाला भेटायचे. त्यावेळी द्वारपाळानं सांगितलं, अरे वेड्या, भिकाऱ्यांचा दरबार आज नाही. नाही, मी भिकारी नाही, मी कृष्णाचा बालपणीचा मित्र आहे, सुदामा माझं नाव. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो मिनने सुदामा हा गरीब आ गया है. जा कृष्णाला सांगा मी आलोय जवळ. अरे वेड्या, कहा राजा भोज, कहा गंगू तेली, कृष्ण कुठं, तू कुठं, वेड्यासारखा काय बोलतो. सुदामाच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही फक्त सांगा ना तुझा सुदामा आलाय म्हणून, एवढं फक्त सांगा. द्वारपाल सांगत नाही महाराज, तिथंच बसून राहतो. 2 दिवस अन्न पाण्याविना बसून राहिलो. द्वारपालाला दया आली, सभा भरलेली आहे. द्वारपाल जाऊन सांगतो, कन्हैया, तुमचा लहानपणीचा मित्र सुदामा आला. माझा सुदामा आला, माझा सुदामा आला, माझा सुदामा आला. भगवंत उठले, शेला एका बाजूला पळत सुटले. दरबार भरलाय असं सुद्धा वाटलेलं नाही. राण्या पाहतायत काय झालं. अरे गेला गेला गेला. आणि द्वारावर गेल्याच्या नंतर सुदामाला मिठी मारली. सुदामा, मला सांगायचं रे, पाय पाय आला. रथ पाठवला असताना कृष्णा, काय रथाचं करायचे, दारिद्र्य इतकं नशिबी लिहिलेलं आहे की त्या रथात बसवणं सुद्धा परवडणार नाही रे. डोळ्यामध्ये पाणी आलं सुदाम देवाच्या. कृष्ण रडतायत, सुदाम प्रभू रडतायत. दोघांनी मिठी मारली, ये हृदयीचे ते हृदयी घातिले. आणि मग हाताला धरून आणलं, ते वैभव दाखवत 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 आणलं महाराज. आणि मग सिंहासनापाशी आल्यावर प्रभू सुदाम देवाला म्हणतात, सुदामा बस सिंहासनावर. प्रभू माझी मस्करी करतो. प्रभू हे सम्राटाचं सिंहासन आहे, मी गरीब ब्राह्मण आहे, माझी खायची पंचायत आहे प्रभू. पण प्रभू ऐकत नाही, सुदाम देवाला बसवतात महाराज. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. आणि मग सिंहासनावर बसवल्याच्या नंतर पहिला प्रश्न विचारतात, खायला काय आणलं रे. आता आला खावडाव आमोचा मायबाप देव. अक्कानं विचारलं, महाराज खायला काय आणलं. यानं ते वैभव पाहिल्यावर एक कुचके पोहे कुठं द्यायचे याला, म्हणून असं लपवायला लागलं. अरे अरे अरे, देव उठले ना, हातातले पोहे घेतले महाराज. पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडीचे. आणि मग मात्र पायाकडे लक्ष गेलं. ब्राह्मण आहे, पाय पुजले पाहिजे. पायाकडे लक्ष गेलं. पायांची अवस्था पाहिल्यावर पाणी आणण्यासाठी प्रभूनं आईसाहेबांकडे पाहिलं. आईसाहेब पाणी आणायला गेल्या, पण तेवढ्या त्यांचं पायाकडे लक्ष गेलं. पायातून रक्त वाहतय, पू वाहतय, माथ्या गुंगावताय. आणि मग प्रभूनं मिठी मारली पायांना. अरे हेच ते पाय, माझ्या भेटीसाठी एवढ्या लांबून आले. हेच ते पाय ज्याच्यामध्ये पायतानं कधी मिळाली नाही. अरे हेच ते पाय दारिद्र्यानं पिडलेले. प्रभू इतके रडले, इतके रडले, इतके रडले. देख सुदामा की करुण दशा, करुणा करके करुणामय रोये. हात परात को छुए नहीं, नयन के पानी से पग धोए. इतका रडला, इतका रडला, इतका रडला
की डोळ्यातल्या पाण्यानं माझ्या सुदाम देवाचे पाय धुवून काढले महाराज. जगामध्ये असे दोनच पाय झाले. एक पाय झाला माझ्या आई साहेबांचा, ज्यावेळी भाकर आणि दूध तांब्या पाण्याचा लोटा घेऊन जात असताना अरे काटा भरला ना, आई ग म्हणून कळाली आणि खाली पडल्या. पाणी एका बाजूला, दूध एका बाजूला, लाह्या एका बाजूला. आणि त्यावेळी परमात्मा तिथं आले महाराज. लढीवाळ परमात्मा 8 वर्षाचे असतील, मुद्रा लावलेल्या. अरे अरे कांबळी, हातामध्ये काठी आणि ही शिव्या देते, विठ्या वाटोळ केलं रे, माझ्या प्रपंचाचं वाटोळ केलं. गर्गेना घरात घुसला, सासरा नेला, सासू नेली, अरे पोरं नेली, तू वाटोळ केलं. त्यावेळी हा हसतोय, तिला म्हणतोय आई विठ्या तुझ्या सासऱ्याचं नाव आहे? म्हणली नाव घेऊ नको त्याच. तू कोण? म्हणलं मी सुद्धा विठ्या. काय करतो? म्हणली धनगर आहे मी, मेंढ्या सांभाळतो. काय झालं? काटा भरला रे, माझ्या भ्राताराला वेडा केला आणि त्याला आणायला निघाले. असं का? बरोबर, मी काटा काढू? आवली आईसाहेब म्हणतात मुडद्या तुला काटा काढता येतो? देव गालात हसतात, म्हणजे तुला काय माहितीये कोणाकोणाचा काटा काढलाय मी आतापर्यंत? राजा रावणाचा काढला, राजा कंसाचा काढला, तुझा काटा काय? मग म्हणलं बघू इकडं. पायी घेतला, मग आई साहेबाला म्हणतो आई तिकडं पहा. का रे बाबा? इकडं पाहिलं ना वेदना होतील. तिकडं पाहिल्या बरोबर यानं खाली पाय काटा पाहण्याचं निमित्त केलं. पहिलं दर्शन माझ्या आई साहेबांच्या पायाचं घेतलं महाराज. हेच ते पाय, हेच ते पाय माझ्या तुकोबरायची उंची परमार्थामध्ये वाढवणारे, हेच ते पाय प्रपंचाचा डोलारा सांभाळणारे, आणि हेच ते पाय माझ्या तुकोबरायांचं दुर्लक्ष प्रपंचाकडे होत असताना परमार्थामध्ये साह्य करणारे. म्हणून पहिलं दर्शन घेतलं. एवढंच नाही, काटा पाहायचं निमित्त केलं. थुंकी लावायचा आणि चाटायचा. महाराज एवढा पागल झाला, एवढा पागल झाला. देवईची रज चरणीची माती आणि धावत चालती मागे मागे. काय महाराज? एक पाय आई साहेबांचा झाला आणि दुसरे पाय माझ्या सुदाम देवांचे झाले महाराज. अश्रूंनी पाय धुवून काढले.